नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर परमेश्वर पौळ. आजची जी काही व्याख्यानमाला आहे, संशोधन व्याख्यानमाला, नेट सेट PhD धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य संचलित संशोधक विद्यार्थी संघर्ष समिती यांच्या मार्फत ही संशोधन व्याख्यानमाला आज आयोजित केलेली आहे. आजच्या या व्याख्यानमालेचा विषय आहे तयारी PhD मुलाखतीची. या विषयावर आपणास मार्गदर्शन करणार आहेत माननीय डॉक्टर संजय कप्तान सर. विद्यार्थ्याच्या मागणीस्तव ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेला माननीय डॉक्टर संजय कप्तान सरांनी वेळ उपलब्ध करून दिलेला आहे. मी प्रथमतः त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या व्याख्यानमालेमध्ये त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. या ठिकाणी आपल्यासोबत आपल्या नेट सेट PhD धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक आहेत प्राध्यापक सुरेश देवडे पाटील सर. नमस्कार सर. नमस्ते सर. यानंतर मी सरांचा परिचय करून देण्यासाठी प्राध्यापक सुरेश देवडे पाटलांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. सुरेश देवडे पाटील सर. नमस्कार. आजच्या संशोधक विद्यार्थी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर संजय कप्तान आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सरांचा प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांचा अल्पसा परिचय या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर सर सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचा एकूण शैक्षणिक अनुभव जो आहे तो 35 वर्षांचा आहे. सरांनी नागपूर विद्यापीठातून M.Com ही पदवी प्राप्त केलेली असून त्याच विद्यापीठातून त्यांनी PhDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अमरावती विद्यापीठ असेल, SNDT विद्यापीठ असेल, त्याचबरोबर पुणे विद्यापीठ असेल, या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अध्यापनाचं काम सरांनी सातत्याने केलेलं आहे. सरांची आजपर्यंत 20हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याचबरोबर अनेक संशोधनपर लेख सरांचे आजपर्यंत प्रकाशित झालेले आहेत. राज्य शासनाने कप्तान सरांना 5 वेळा उत्कृष्ट लेखक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. अमरावती विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि पुणे विद्यापीठाचा कल्पक शिक्षक पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर आजपर्यंत 14 PhDचे विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना PhD पदवी प्राप्त झालेली आहे. याहीपेक्षा बराच मोठा सरांचा परिचय आहे. सर्व सरांना योग्य पद्धतीने ओळखतातच आणि आजपर्यंत तेवढे सर आवाज कट होतोय. काही तांत्रिक कारणामुळे सरांचा जो काही संवाद तुटलेला आहे. सरांचं मी त्यांच्यावर शब्दसुमनाने स्वागत करतो. सरांना मकर संक्रांतीच्या नेटसेट PhD धारक संघर्ष समिती आणि सरांचा आवाजाला प्रॉब्लेम येत आहे. तरी या ठिकाणी मी आदरणीय सर डॉक्टर संजय कप्तान सरांना विनंती करतो की आमची जी आतुरतेनं म्हणजे तुमच्या व्याख्यानाची जी काही आतुरतेने वाट बघत आहेत आमचे संशोधन विद्यार्थी, त्यासाठी तुम्ही आपलं जे काही व्याख्यान आहे ते सुरू करायला काही हरकत नाही, कारण की देवडे पाटील सरांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे. आदरणीय डॉक्टर संजय कप्तान सर. धन्यवाद सर आणि नमस्कार. सर्वप्रथम आपल्या समितीने मला आज या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. संक्रमणाचा हा काळ आपल्या सगळ्यांना आनंदाचा जावो आणि यापुढे आपल्या आयुष्यात येणारं प्रत्येक संक्रमण यशस्वी हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला जे आज जो विषय दिला आहे की आपण PhDच्या करता विद्यापीठाद्वारे जेव्हा प्रवेश परीक्षा होतात त्यानंतर मुलाखतीचा एक महत्त्वाचा औपचारिक असा भाग असतो, त्याच्याकरता आपण पूर्वतयारी कशी केली पाहिजे त्याबद्दल मी माझा जो काही अनुभव आहे आणि ज्या पद्धतीने मी या सगळ्या प्रक्रियेत कधी कधी सहभागी झालो आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला काही 2 शब्दांचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मदत करू इच्छितो. मला खात्री आहे की आपणाला माझे हे विचार योग्य वाटतील. आपल्याला जर काही अडचणी आल्यात किंवा काही शंका असतील तर आपण व्याख्यानानंतर मला विचारू शकता किंवा माझ्या email ID वर सुद्धा मला आपण प्रश्न पाठवून
आपल्या प्रश्नांच्या बद्दल उत्तरांची अपेक्षा करू शकता. सर्वप्रथम मला एक आपल्याला सांगायला पाहिजे की संशोधन ही एक अत्यंत महत्त्वाची अशी शैक्षणिक प्रक्रिया आहे. सामान्यपणे संशोधनाचा हेतू सत्य जाणून घेणं हा असतो. एखाद्या समस्येबद्दल, एखाद्या प्रश्नाबद्दल, एखाद्या अनुत्तरित असणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या जडणघडणीबद्दल किंवा एखाद्या संस्थेच्या प्रगतीची कारणं समजून घेण्याकरता, सत्याचा शोध घेण्याकरता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाचा विकास आणि विस्तार व्हावा, ज्ञानकक्षा वाढावी आणि आपल्या मनात असणारं कुतूहल शमन व्हावं, आपल्या मनातल्या शंकांना एकदाचा पूर्णविराम मिळावा, एखादी घटना, गोष्ट का घडते आणि कशी घडते हे समजून घेण्याकरता संशोधनासारखा दुसरा पर्यायी मार्ग नाही. अनेक देशांना संशोधनाची आणि अशा प्रकारच्या चिंतनाची हजारो वर्षांची परंपरा आहे. आपल्याही देशाला आहे. मग या संशोधनाचा जो हेतू आहे मुख्यत्वे करून तो म्हणजे स्वतःचं कुतूहल शमन करणं आणि ज्ञानसाधना करून नवीन ज्ञानकक्षा विस्तारित करणं, सत्याचा शोध घेणं हे आहे. स्वाभाविकपणे संशोधन हे सखल झालं पाहिजे. त्यातून काहीतरी नवीन, काहीतरी महत्त्वाचं, काहीतरी यापूर्वी ज्या प्रश्नांबद्दल आपल्या मनात संदेह होता, त्याचं आकलन झालं नव्हतं, त्याचं उत्तर मिळावं हाच असतो. मग चांगलं संशोधन कशा प्रकारचं असू शकतं? ज्या संशोधनाकरता आपण अत्यंत मन लावून आणि गंभीरपणे प्रयत्न करतो, ज्या संशोधनाकरता व्यक्ती एखाद्या विषयाचा खूप सखोल आणि विविध पैलूंनी अभ्यास करतो, त्यासाठी शक्ती, प्रयत्न, प्रयास आणि उत्साह यांचा त्यांनी पूर्णपणे संगम केलेला असतो. एखाद्या प्रश्नाचं नेमकं आणि खरं उत्तर शोधेपर्यंत आपण थांबायचं नाही, असा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा निर्धार होतो आणि त्याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे, सर्व प्रकारच्या अडचणी यांना तोंड देऊन त्या प्रश्नाचं सत्य आणि खरं उत्तर शोधण्याचा जेव्हा व्यक्ती प्रयत्न करतो, सातत्यपूर्वक प्रयत्न करतो, तेव्हा त्याला यश मिळतं. मी तुम्हाला याचं एक अगदी 2004 सालचं एक उदाहरण देऊ इच्छितो. एका विशिष्ट रोगाबद्दल सर्व शास्त्रज्ञांचं आणि वैज्ञानिक समाजाचं असं मत होतं, डॉक्टरांचं असं मत होतं की हा रोग जो आहे हा सामान्यपणे संसर्गजन्य आहे आणि तो त्या पद्धतीने होतो. परंतु एका डॉक्टरला, एका संशोधकाला मात्र वाटत होतं की हा रोग बॅक्टेरियामुळे होतो आणि त्याच्यावर त्याचा ठाम विश्वास होता. परंतु त्याच्या प्रयोगांना, त्याच्या संशोधनाला कोणी मान्यता द्यायला तयार नव्हतं, कारण ते प्रचलित वैज्ञानिक संकल्पनांच्या फार विरोधात होतं. अखेर त्या डॉक्टरनी त्या बॅक्टेरियाचं इंजेक्शन तयार केलं आणि स्वतःच्याच शरीरात घेतलं. स्वतःच्या शरीरावर त्यांनी प्रयोग केले. खरं पाहिलं यात मोठी जोखीम होती. असं असताना सुद्धा त्या मायक्रोबायोलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असणाऱ्या व्यक्तींनी आणि डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःवरच हा प्रयोग केला. त्याची सर्व निरीक्षणं अत्यंत व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहून काढली आणि अखेर त्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्याचं म्हणणं जगाला मान्य करावं लागलं. त्याला त्याच्याकरता 2005 साली नोबेल पुरस्कार देखील मिळाला. एखाद्या व्यक्तीच्या मनात जेव्हा कुतूहल असतं, एखाद्या समस्येबद्दल विलक्षण तिच्या आकलनाची इच्छा किंवा उर्मी असते, त्यावेळेला अशा प्रकारचं संशोधन होतं आणि त्यालाच आपण खऱ्या अर्थाने चांगलं संशोधन म्हणू शकतो. आणखीन एक उदाहरण देऊन मला तुम्हाला माझा मुद्दा स्पष्ट करता येईल. देवीचा रोग हा देवीच्या प्रकोपामुळे होतो, एखाद्या देवतेच्या प्रकोपामुळे होतो असा समज असणारा समाज भारतातच नव्हे जगभर होता आणि शतकानुशतके याच प्रकारच्या विचारांनी हा समाज प्रेरित झालेला होता. परंतु जेव्हा खरोखर त्याचं संशोधन झालं तेव्हा लक्षात आलं की असं कुठल्याही देवतेचा कोप झाल्यामुळे हा आजार होत नाही, तर त्याची कारणच वेगळी आहे. कुत्रा चावतो ह्याच्याही बद्दल याच प्रकारच्या धारणा होत्या. परंतु ज्यांनी कुत्र्याची लस शोधून काढली, कुत्र्याच्या चावण्यानंतर त्याच्यावर उपाय म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा मृत्यू पाहिला आणि तो म्हणाला नाही नाही असं होऊ शकणार नाही, असं होऊ देणार नाही. आणि लुई पाश्चरला शेवटी त्याच्यात यश आलंच. मित्रो, अनेक शास्त्रज्ञांच्या अशा सत्यकथा आपल्याला सांगता येतील की ज्यांनी संशोधनाकरता जीवापाड मेहनत केली, मोठा त्याग केला, प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आणि क्षमता खर्च केली आणि अखेर ते त्यांच्या या प्रयत्नांमध्ये, त्या संशोधनात यशस्वी झाले. जगाला एक नवीन विचारांची कलाटणी दिली, नवीन ज्ञान मिळवून दिलं, नवीन दृष्टी मिळवून दिली. आणि म्हणून संशोधन महत्त्वाचं आहे. कोणत्याही समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास, प्रगती, वैचारिक उन्नती, सांस्कृतिक उन्नती संशोधनाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने चांगलं आणि उत्तम संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. मग हे संशोधन कोणी केलं पाहिजे? तर जे या संशोधनासाठी पात्र आहे. सुदैवाने माझ्यासमोर आज जे लोक इथे या ठिकाणी श्रोते म्हणून आहेत, ते सर्व संशोधनासाठी पात्र झाले आहे, अशी त्यांनी आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. ते सक्षम आहेत,
त्यांच्यापाशी आवश्यक तेवढं पूर्वज्ञान आहे की एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे, जे अभ्यासू वृत्तीचे आहे, जे सचोटीने प्रामाणिकपणे असा प्रयत्न करतील आणि अत्यंत जाणीवपूर्वक तळमळीने आपलं संशोधन पूर्ण करण्याचा प्रयास करतील, अशाच व्यक्तींनी संशोधनाचा मार्ग स्वीकारावा, संशोधनाचं कार्य करावं. संशोधन हे काही सर्वांचा प्रांत नाही, सर्वांनी संशोधन केलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवायचं काही कारणही नाही. मी तुम्हाला याच्याबद्दल अजून एक साधं उदाहरण सांगतो. 1980-85 सालापर्यंत आपल्या सर्वच विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे शिक्षक म्हणा, विद्यार्थी अत्यंत अभावाने किंवा कमी संख्येने असायचे. मी स्वतः जेव्हा वाणिज्य क्षेत्रात संशोधन करण्याकरता 1982 साली रजिस्ट्रेशन केलं, त्यावेळेला वाणिज्य शाखेत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी 5 होती आणि मार्गदर्शक मात्र 13-14 होते. आणि जेव्हा मला ही आचार्य पदवी प्राप्त झाली त्यावेळेला संपूर्ण विद्यापीठातून केवळ 2 लोकांना वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त झाली होती. आज ही परिस्थिती बदललेली आहे. मोठ्या प्रमाणात उत्साही, जाणकार आणि अत्यंत तळमळीने काम करणारे तुमच्यासारखे विद्यार्थी या संशोधनाकरता उत्सुक झाले आहेत, तयार आहेत आणि त्यांची मनाची तयारी झाली आहे. याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की ही परिस्थिती आपण आपल्या प्रयत्नांनी बदलत आहात. परंतु आता याच्यामध्ये बरेच बदल आले आहेत. बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे पुलाखालून. एकेकाळी संशोधनाकरता इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला संशोधकाकरता फक्त मार्गदर्शक शोधावा लागायचा आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला अर्ज, आपला प्रस्ताव सादर केला की त्याला मान्यता मिळायची. परंतु जशी जशी ही संख्या वाढायला लागली त्यासोबतच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोगाने वेगवेगळ्या अटी शर्ती सुद्धा अनेक कारणांमुळे, त्या कारणांचा मला इथे उल्लेख करायची आवश्यकता वाटत नाही, आवश्यक केल्या. संशोधनाचा दर्जा उत्तम राहावा, संशोधनाचा दर्जा टिकून राहावा, चांगल्या दर्जाचं संशोधन व्हावं आणि उत्तम संशोधक निर्माण व्हावे, याच्याकरता एक नवीन पद्धती विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि स्वाभाविकपणे त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यापीठाने अंमलात आणलेली आहे. त्या अन्वये आता आपल्याला प्रवेश परीक्षा या पदवीकरता प्रथम द्यावी लागते आणि त्यानंतर प्रत्येक संशोधन केंद्रावर आपापली मुलाखत होऊन त्याच्यापैकी योग्य पात्र व्यक्तींना गरजेनुसार, आवश्यकतेनुसार निवडलं जातं. एक प्रकारे याच्यामध्ये पारदर्शकता आलेली आहे. एक प्रकारे याच्यामध्ये एक शिस्त आणि नियमितता आली आहे. याच्याबद्दल आपल्यापैकी कोणाच्याही मनात फारसं नाराजीचं कारण असायचं कारण नाही. मग ही विद्यापीठाची पद्धत कशा करता आहे तर योग्य प्रकारे चाचणी व्हावी. हे बघा, एकाच वेळेला जर 100 विद्यार्थी अर्ज करणार असतील, आणखी 10 जागा असतील, तर कोणत्या 90 विद्यार्थ्यांना नाकारायचं हे ठरविण्याकरता काहीतरी प्रमाणित निकष असले पाहिजेत. केवळ माझ्या इच्छेनुसार किंवा कोणत्या तरी केंद्रावरच्या केंद्र प्रमुखाच्या इच्छेनुसार कोणत्याही 10 लोकांना घ्यायचं, याच्यामध्ये काही फारसा न्याय आणि तर्क नाही आणि त्यामुळे स्क्रीनिंग, चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जे सर्व विद्यार्थी या पदवीकरता इच्छुक आहेत ते सर्व चांगलेच आहेत, पण त्यांचं काहीतरी विशिष्ट निकषांवर त्यांचं मूल्यमापन करणं अत्यंत आवश्यक आहे. हे मूल्यमापन करण्याकरता सुद्धा एक विशिष्ट पद्धत आणि एक विशिष्ट रचना असली पाहिजे. ज्यांना निवडणार आहोत ते इतरांपेक्षा अधिक सरस आहे हे सिद्ध करण्याचा काहीतरी एखादा विशिष्ट मानदंड असला पाहिजे आणि जे पात्र असले पाहिजे. मग विद्यापीठांनी या पद्धतीने अशा प्रकारची रचना करण्याकरता साधारणपणे एक दुहेरी किंवा द्विस्तरीय पद्धत तयार केली की प्रथम प्रवेश परीक्षा होईल. प्रवेश परीक्षेत जे लोक पात्र होतील तेच मुलाखती करता पात्र होतील किंवा जे नेटसेट ह्या एका स्पर्धात्मक परीक्षेला चाचणीतून पास झाले, उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना प्रत्यक्ष फक्त मुलाखती करता प्रवेश देण्यात येईल. याही प्रकारचा एक मार्ग विद्यापीठांनी शोधून काढला. हा योग्यच आहे, कारण नेटसेट सारखी परीक्षा जे विद्यार्थी पास होतात त्यांनी बराच अभ्यास केला असतो, परिश्रम केले असतात, त्यांनी आपली पात्रता एकदा सिद्ध केली आहे. ज्यांनी आपली पात्रता एकदा सिद्ध केली आहे त्याला वारंवार तीच परीक्षा किंवा त्याच प्रकारची पात्रता सिद्ध करण्याचं सांगण्याचं काही असेल नाही. आणि त्यामुळे हा मार्ग आता तर विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्या महिन्यात नवीनच निर्णय घेतलाय की फक्त नेट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच संशोधनाच्या करता मान्यता देण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे विद्यापीठांनी आपली प्रवेश परीक्षा घेण्याचा मार्ग सुद्धा हळूहळू आता बंद होत आलेला आहे. हे आपण कृपा करून लक्षात घ्या. मग या परीक्षेचं तुम्हाला मी जसं सांगितलं की प्रथम प्रवेश परीक्षा किंवा नेटसेट परीक्षा आपण उत्तीर्ण होण आणि त्यानंतर मौखिक परीक्षा. आपल्याला जो विचार करायचा आहे तो या मौखिक परीक्षेच्या संदर्भात करावयाचा आहे. ही परीक्षा कशा प्रकारची आहे, कशा करता आहे, या परीक्षेचा हेतू काय आहे, तर ज्या उमेदवाराला, ज्या विद्यार्थ्याला या संशोधनाच्या पदवी करता पुढे यायचं आहे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. एक लक्षात घ्या,
एखादा विद्यार्थी परीक्षेत खूप चांगले गुण मिळवतो, अभ्यास करतो, याचा अर्थ तो खूप चांगला संशोधक होऊ शकतोच असं नाही. चांगला संशोधक ही फारच वेगळी बाब आहे. जयंत नारळीकर या प्रख्यात वैज्ञानिक आणि लेखकांनी याचं एक उदाहरण दिलं आहे की एखादा सामान्य वाटणारा शेतकरी आपल्या शेतीमध्ये जो विविध प्रकारचे प्रयोग करून नवीन नवीन प्रकारच्या बी बियाणांचा खतांचा प्रयोग करून आपली शेतीची उत्पादकता वाढवतो, हा एखाद्या ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला संशोधक असू शकतो. याचा अर्थ असा नाही की कृषी विद्यापीठांमध्ये चांगले प्राध्यापक नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की संशोधनाला दृष्टी लागते, एक विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व, एका विचारांची जडणघडण लागते. ती जडणघडण त्या व्यक्तीची झाली आहे का हे तपासण्याकरता त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. विचार सगळेच करतात, पण शास्त्रशुद्ध विचार किती लोक करू शकतात, निरपेक्षपणे विचार किती करू शकतात, हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट पात्रता. या परीक्षेकरता काही किमान पात्रता ठरवून दिलेली आहे. ती पात्रता त्या विद्यार्थ्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये आहे का याची चाचणी करणं आवश्यक आहे. आणि तिसरी म्हणजे त्याची स्पर्धात्मक क्षमता. लक्षात घ्या, जेव्हा 25 विद्यार्थी अर्ज करतात आणि 2च जागा असतील, 25ही चांगले असण्याबद्दल कोणाच्या मनात संदेह नसेल, पण याच्यापैकी पहिले 2 कोण हे तर ठरवावंच लागेल. मग हा क्रम कसा लावायचा याच्याकरता एक मानदंड असायला हवा, एक पारदर्शक निकष असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने या प्रकारच्या मौखिक परीक्षेची आवश्यकता आहे. मग या मौखिक परीक्षेत काय केलं जातं तर सगळ्यात लक्षात घ्या, विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार प्रत्येक संशोधन केंद्रावर अशा प्रकारची मौखिक परीक्षा घेतली जाऊ शकते. प्रत्येक संशोधन केंद्रावर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल, पात्रता परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची एक सूची केली जाईल आणि त्या संशोधन केंद्रामधल्या मार्गदर्शकांच्या अपेक्षा, त्यांचे विषय, त्यांचा विशेष अभ्यास कशामध्ये, कोणत्या क्षेत्रात आहे त्याचा विचार करून आणि या विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षेत्रात प्रवेश, संशोधन करायची इच्छा हे लक्षात घेऊनच मगच त्यांना आपण प्रवेशाकरता निवडू शकतो. उदाहरण सांगतो की समजून चला एखाद्या प्रवेश केंद्रावर समजा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या कॉमर्स मधल्या एका विशिष्ट विषयाच्याच जागा आहेत, पण एखाद्या विद्यार्थ्याला मार्केटिंगमध्ये संशोधन करायचं तर स्वाभाविकपणे त्याला त्या केंद्रावर प्रवेश मिळू शकणार नाही, कारण जिथे त्या विषयाचा मार्गदर्शक उपलब्ध असेल त्याच केंद्रावर त्या विद्यार्थ्याला आपलं रजिस्ट्रेशन, पंजीकरण करता येईल. मग या दृष्टीने या प्रकारची रचना केलेली आहे. या मौखिक परीक्षेचा हेतू जो आहे, एकतर निवडीचा निकष सिद्ध करणं, निवडीचा निकष योग्य आहे, पारदर्शक आहे, प्रमापित आहे, वैज्ञानिक आहे हे मान्य करणं किंवा हे सिद्ध करणं. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी पात्र आहे, परंतु जेव्हा माझ्यापेक्षा इतर एखाद्या व्यक्तीची निवड होते तेव्हा माझ्या मनात संदेह येतोच. मग अशा वेळेला तो माझ्यापेक्षा सरस आहे, माझ्यापेक्षा उत्तम आहे हे सिद्ध करण्याचा कोणत्याही व्यक्तीचं मत हा निकष राहू शकत नाही. तर त्याच्याकरता आपण कोणते प्रश्न विचारले, कोणत्या निकषांवर त्याच्या व्यक्तिमत्वाची चाचणी केली, हाच निकष राहू शकतो. सगळ्यांना समान आणि उत्तम आणखीन उचित संधी देणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. सक्षमता एक लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले, दुसऱ्याला त्याच्यापेक्षा 5 गुण कमी मिळाले म्हणजे तो सक्षम नाही असं होत नाही. परीक्षेतील गुण आणि व्यक्तिमत्व यांच्यामध्ये खूपच फरक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव येतो, त्याच्याबद्दल वेगळं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. आपल्याला संशोधनात किती रुची आहे, कितपत रुची आहे की आपण केवळ इतर काही करता येत नाही म्हणून संशोधनाकरता आपण आता आपला मार्ग चोखाळावा या हेतूने आलो. काही वेळा असंही होतं की जेव्हा काही विद्यार्थी केवळ गंमत म्हणून या परीक्षेकरता अर्ज करतात, ते उत्तीर्णही होतात, परंतु जेव्हा गंमत म्हणून आपण या परीक्षेला पास झालो असू तेव्हा मुलाखतीमध्ये आपली ही गंमत ओळखीला येऊ शकते. कारण ज्या प्रकारचं गांभीर्य, ज्या प्रकारचा विचार, ज्या प्रकारची तयारी, तत्परता आणि मानसिकता आपली असायला हवी तशी असेलच असं नाही. आणि गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता या मौखिक परीक्षेचं आयोजन केलं जातं. मग या मौखिक परीक्षेच्या आयोजनाचे सुद्धा 2 भाग आहेत. एक तर प्रत्यक्ष मुलाखत म्हणजे प्रश्नोत्तरांचा एक भाग आणि आपण ज्या विषयात संशोधन करू इच्छिता त्या विषयावरच्या आपल्या प्रस्तावाचं सादरीकरण. हे सादरीकरण अत्यंत महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल मी नंतर विस्तृतपणे सांगणारच आहे. पण तू एक लक्षात घ्या, बरेच वेळा या संशोधनपर मुलाखतीमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण ज्या विषयात पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली आणि उत्तम गुण मिळाले आहेत त्या विषयाबद्दलचे, किंवा ज्या विषयात आपल्याला विशेष रुची आहे त्या विषयाबद्दलचे. मग आपली दोन्ही करता चांगली तयारी असणं आवश्यक आहे आणि ही तयारी आपण जितकी उत्तम प्रकारे करू तितक्या चांगल्या प्रकारे आपल्याला या मौखिक परीक्षेत उत्तम यश मिळू शकतं. आपण जे सादरीकरण करतो त्याच्याबद्दल प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे. हे सादरीकरण जे आहे हे मुख्यत्वे करून आपल्याला ज्या विषयात संशोधन करायचं आहे
ज्या विषयाचा अभ्यास सखोलपणे करून काहीतरी नवीन सिद्ध करण्याची आपली मानसिकता, तयारी, इच्छा आणि उर्मी आपल्या मनामध्ये आहे त्याच्याबद्दलचं असतं. बरेच वेळा विषय निवडणं हाच एक सगळ्यात कठीण टप्पा असतो. असं मानलं जातं की जो चांगल्या संशोधनाचा विषय निवडतो त्याचं 50% काम तर तेव्हाच झालं असतं, कारण तो विषय जर चांगला असेल तर विषयाला न्याय देणं, विषयाची माहिती गोळा करणं, त्याच्यात रुची लागणं, या गोष्टी आपोआपच घडून येत असतात. तर विषयाचंच आपल्याला आकलन झालं नसेल, जर विषयच चांगला नसेल किंवा विषयच असाध्य असा असेल तर स्वाभाविकपणे संशोधनातली आपली रुची नंतर टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून या सादरीकरणाचा हेतू काय आहे की तुम्ही जे संशोधनाकरता विषय निवडले असतील तो विषय योग्य आहे का, तो विषय संशोधनास योग्य आणि संशोधनासाठी उपयुक्त आहे का, त्या विषयावर चांगलं संशोधन होऊ शकतं का, त्या विषयात तुम्हाला किती रुची आहे, त्या विषयाचं. एखाद्या वेळेला काय होतं की आपण एखाद्या जर्नलमध्ये, एखाद्या मासिका संशोधन पत्रिकेमध्ये आपल्याला एक खूप चांगला विषय दिसतो, मग आपल्याला वाटतं याच्यावर मी अभ्यास करायला काय हरकत आहे, आपण तो विषय निवडतो, पण त्या विषयाचं आपल्याला आकलन झालेलं नसतं, त्या विषयात आपल्याला मनापासून रुची नसते. त्या विषयांमध्ये संशोधन करण्याकरता ज्या प्रकारचं व्यक्तिमत्व किंवा ज्या प्रकारचं कौशल्य पाहिजे त्याचा आपल्यामध्ये अभाव असतो आणि त्या प्रकारचं ज्ञानही आपल्यापाशी नसतं. मग अशा वेळेला तो असा विषय निवडून आपण चांगलं संशोधन करू शकत नाही, हे निश्चितपणे परीक्षकांच्या लक्षात येतं जे आपली मुलाखत घेतात. कारण ते जेव्हा आपल्याला सुरुवातीलाच आपलं सादरीकरण बघतात त्यावेळेलाच विषयात सादरीकरणातल्या संशोधनाच्या विषयाचं शीर्षक, त्याची उपयुक्तता, त्याचा व्याप्ती, या सगळ्यांचा विचार आपोआपच त्यांच्या डोळ्यात, कारण हे लोक सगळे कसलेले असतात, अभ्यासू असतात, तयार झाले असतात, त्यांनी बऱ्याच लोकांना मार्गदर्शन केलं असतं, त्यामुळे त्यांच्या लक्षात या गोष्टी सहजपणे येतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे की आपण ज्या कोणत्या विषयावर अभ्यास करणार आहोत, संशोधन करण्याचा आपला मानस आहे, त्याचा प्रस्ताव तयार करताना आपण खूपच विचार केला पाहिजे. कशा प्रकारे विचार केला पाहिजे की माझ्या संशोधनाची एक जी व्यापक किंवा मोठ्या प्रमाणात जी भूमिका असेल, जी एक ब्रॉड आउटलाईन मला जी करायची आहे, जे आराखडा जो तयार करायचा आहे तो इतका उत्तम असला पाहिजे की त्यामध्ये साधारणपणे माझ्या संशोधनाच्या विषयाशी अनुषंगून, विषयाशी संबंधित सर्व मुद्दे चांगल्या प्रकारे आणि योग्य क्रमाने त्याच्यात समाविष्ट झाले पाहिजे. आपण का हे संशोधन करत आहोत, माझा संशोधनाचा दृष्टिकोन काय आहे, हे आपल्याला सिद्ध करता आलं म्हणजे लोकांना समजून दिलं. बरेच वेळा विषय खूप चांगला असतो, पण हा विषय मी का निवडला असा जर प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही. माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो. माझा एक विद्यार्थी होता, मी एकेकाळी अमरावती विद्यापीठात नोकरी करत होतो. त्याला मी एक चांगला विषय अभ्यासाला दिला, त्यांनी तो पूर्ण केला MBA ला असताना त्याच्या प्रकल्पाकरता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मुलाखत झाली तेव्हा त्या परीक्षकाने विचारलं, विषय चांगला आहे, कसा काय तुम्हाला सुचला? तर तो म्हणाला, यांनी सांगितलं म्हणून मी घेतलं, नाही तर मला घ्यायचं नव्हतं. त्यांनी त्याची आणि माझी दोघांची पण अडचण केली. बरेच वेळा एखादा विषय आपल्याला आवडतो, पण तो का आवडला याचं आपण सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊ शकलो तर त्याच्या पाठीमागची आपली भूमिका आपण स्पष्ट. आपल्या संशोधनाला या संशोधनातून आपण काय सिद्ध करणार आहोत, त्याला कशा प्रकारे न्याय देणार आहोत, या संशोधनाची आवश्यकता, उपयुक्तता, औचित्य काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या संशोधनाचं महत्व आपल्याला लोकांना, बघा, एखाद्या विषयाचं महत्व मला पटेल, तुम्हाला पटेल, याचा अर्थ समाजाला किंवा बाहेरच्या लोकांना पटेलच असं नाही. ते पटण्याकरता काहीतरी समर्थनीय कारणं आपल्यापाशी असली पाहिजेत आणि त्या विषयाचं आपल्याला सखोल आकलन झालं असलं पाहिजे. आपलं जितकं आकलन सखोल असेल, जितकं उत्तम असेल, तितक्या चांगल्या प्रकारे आपण आपल्या विषयाचं महत्व विशद करू शकतो लोकांना. आणि लोकांना वाटतं नाही या विषयात संशोधन झालं पाहिजे, हा मनुष्य जे काही करीत आहे हे चांगलं, या विद्यार्थ्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशी जेव्हा भावना होते तेव्हा आपल्या निवडीमध्ये आपोआपच असणारे सर्व अडचणी आपोआप दूर होत असतात, सर्व अडथळे निघून जातात. मग आपल्या या प्रस्तावामध्ये कोणते मुद्दे असले पाहिजेत? एकतर आपल्या संशोधनाच्या विषयाचं स्वरूप काय. बरेच वेळा काय होतं की संशोधन आपल्याला एकदम भारताच्या स्तरावर घ्यायची इच्छा होते. आपल्याला वाटतं एका दिवसात आपल्याला जागतिक दर्जाचं नाव मिळालं पाहिजे. असं कधी होत नाही हो. संशोधन ही इतकी दीर्घ तपश्चर्या आहे की सुरुवातीला जरी तुम्हाला चांगलं यश मिळालं तरी तुम्हाला नावलौकिक मिळेल किंवा नवीन काहीतरी प्रत्येक जण शोधूनच काढेल असं एका झटक्यात होत नाही. पी हळद आणि हा हो गोरी हा नियम कुठेच लागू होत नाही, संशोधनाच्या क्षेत्रात तर निश्चितपणे नाही. मग फार मोठी व्याप्ती असणारा संशोधनचा विषय घेऊन आपण बरेच वेळा त्याला न्याय देऊ शकत नाही. एकदम महाराष्ट्र स्तरावरचा अभ्यास, भारताच्या स्तरावरचा अभ्यास, आपण तेव्हा मनालाच स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की भारताच्या स्तरावर अभ्यास करायला मी किती प्रांतांना भेटी देणार आहोत, किती शहरांना, आणि कशा प्रकारे माहिती. आणि म्हणून आपल्या संशोधनाची व्याप्ती छोटी असणं काही वाईट नाही, पण ती सखोलता त्यात असली पाहिजे. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. एकाच खेड्याचा अभ्यास करून केवळ PhD ची पदवीच नाही तर त्याच्यामधून एक अत्यंत मूलगामी अशा प्रकारचे निष्कर्ष काढणारे कितीतरी समाज संशोधक आहेत. एकाच घटनेचा, एकाच प्रसंगाचा अभ्यास करून त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात
हे सांगणारी, तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपल्यापैकी प्रत्येकाला श्री अमिताभ बच्चन यांचं नाव तर माहिती असेलच. एक काळ असा होता 1980च्या दशकातला, की जेव्हा अमिताभ बच्चन हे सगळ्या युवकांचे प्रतिनिधित्व करणारे महान नायक, त्यांना अँग्री यंग मॅन असं म्हणायचे. मग आता हा काही संशोधनाचा विषय असू शकतो का? हो, असू शकतो. एका विद्यार्थ्याने हाच विषय घेतला, अमिताभ बच्चन ॲज अन आयकॉन ऑफ अँग्री यंग यूथ्स. संतप्त तरुणांचं प्रतिबिंब म्हणजे अमिताभ बच्चन, एक सामाजिक अभ्यास. आणि त्यांनी त्याच्या आधारावर अमिताभ बच्चनची वेशभूषा, त्यांच्या एकंदरीत रचना, त्यांची वागणूक याचं खूप उत्तम प्रकारचं अध्ययन केलं. आता तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग झाला असेल? तर एका कापड निर्माण करणाऱ्या कंपनीने, तयार कपडे निर्माण करणाऱ्या कंपनीने ते संशोधन विकत घेतलं बऱ्याच मोठ्या रकमेला, आणि त्यांनी तशा प्रकारच्या जीन पॅन्ट, तशा प्रकारचे कपडे, तशा डिझाईन करून विकायला सुरुवात केली, मोठं यश मिळालं. संशोधनाचा उपयोग कशा प्रकारे होऊ शकेल, जर चांगलं असेल तर हे कोणी सांगू शकत नाही. संशोधनाच्या व्याप्तीला महत्व नाही आहे, संशोधनाच्या खोलीला महत्व आहे, हे समजून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच वेळा एखादा विषय आपण असा घेतो की ज्याला खूप कालावधी लागेल, परंतु तेवढा वेळ आपल्यापाशी आहे का? सामान्यपणे 3 ते 4 वर्षांमध्ये आपला अभ्यास पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आपली आणि मार्गदर्शकांची असते. मग ज्या अभ्यासाला 15 वर्ष लागणार असतील, तो जर आपण आत्ताच घेतला तर कोणीच आपल्याला मार्गदर्शन करायला तयार होणार नाही. किंवा विषयाची व्याप्ती अत्यंत छोटी असेल आणि अगदी 2 दिवसातच त्याचं संशोधन पूर्ण होणार असेल तरी सुद्धा कोणी तयार. आणि म्हणून किती कालावधीमध्ये संशोधन होईल याचा युक्त कालावधी साधारणपणे 2 वर्षाचा असला पाहिजे. ज्या घटनेचा किंवा प्रसंगाचा किंवा घटनाक्रमांचा आपण अभ्यास करणार आहोत, सामाजिक घटनांचा, आर्थिक कार्यक्रमांचा किंवा वाणिज्यिक घटनांचा, त्याची मर्यादा काय आहे? एखादा कार्यक्रम, एखादी घटना, एखादा प्रसंग खूप दीर्घ काळ चालणारा असतो. मग त्याचे तात्कालिक परिणाम किंवा त्याचे परिणाम तात्कालिक स्वरूपात आपल्याला लक्षातच येत नाही. मग अशा वेळेला अशा विषयांचा अभ्यास आचार्य पदवीकरता करणं फारसं सोयीचं नसतं. एखाद्या संस्थेकडून माहिती घेऊन आपल्याला संशोधन करायचं असतं, परंतु प्रश्न असा येतो की ही संस्था आपल्याला ही माहिती देईल का? बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्यांकडून आपल्याला माहिती मिळत नाही. मग आपण अशा प्रायव्हेट कंपन्यांच्या संदर्भातला विषय घेतला असेल, काही अशा संस्था असतात की ज्या मोठं आणि चांगलं काम करतात, पण त्यांच्याबद्दलची माहिती ते सहसा बाहेरच्या लोकांना सादर करायला, द्यायला, त्यांच्यासोबत त्याचं आदान प्रदान करायला तयार होत नाही. मग आपल्याला ज्या विषयाची, ज्या संस्थेचा अभ्यास करायचा आहे, त्या संस्थेची पूर्ण योग्य आणि वास्तववादी माहिती मिळणार आहे का, अचूक माहिती मिळणार आहे का, याचाही विचार आपल्या प्रस्ताव करण्यापूर्वी आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मगच विषयाची निवड केली पाहिजे. संशोधनाचा उद्देश काय आहे, कोणत्या हेतूने माझं संशोधन होणार आहे, हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. आणि मग एक लक्षात घ्या, सामान्यपणे प्रत्येक संशोधनात काही गृहीतक किंवा उपसिद्धांत असतात. जो विचार आपल्या मनात आहे तो खरा आहे, चूक आहे, बरोबर आहे, तो वास्तववादी आहे की नाही, याचं परीक्षण करणं म्हणजेच संशोधन आहे. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सर्व उंच माणसं गणितात प्रवीण असतात. तर मग आपल्याला जर असा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 50, 100, 200 उंच माणसं की ज्यांचा गणित हा विषय आहे आणि 50 तेवढ्याच संख्येचे बुटकी माणसं ज्यांचा विषय गणित आहे, असा जर घेतला आणि तुलनात्मक अध्ययन केलं आणि असं लक्षात आलं की 100 उंच माणसांपैकी 34 उंच माणसं गणितात प्रवीण होती आणि 100 बुटक्या माणसांपैकी 67 बुटकी माणसं गणितात प्रवीण होती, तर आपला विचार जो आपल्या मनात आहे तो चुकीचा आहे, सिद्ध होतो. पण आपण हे कसं सिद्ध करतो? आपण हे गृहीतकांच्या माध्यमातून सिद्ध करतो. आपण हे उपसिद्धांत, मग आपला जो उपसिद्धांत असेल तो संशोधन योग्य आहे का, ज्याच्यातून काहीतरी प्रश्न निर्माण होणार आहे का, ज्या प्रश्नांची सोडवणूक करणं आवश्यक आहे का, ज्या समस्यांना आपण मनाशी धरलेलं आहे त्या समस्या अभ्यास योग्य आहेत का, संशोधन योग्य आहे का, यालाच आपण तो गृहीतक. सामान्यपणे आपल्या प्रस्तावात गृहीतक असली पाहिजेत. मग हे गृहीतक सिद्ध करण्याकरता, ही उद्दिष्ट सफल करण्याकरता आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती लागेल, कोणत्या माध्यमातून माहिती लागेल, आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर्क करून, क्षेत्र अभ्यास करून, लोकांना भेटून, त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेऊन, मुलाखती घेऊन माहिती प्राप्त करायची आहे, की माहिती जी प्रकाशित आहे किंवा जी प्रयोगशाळेतून मिळवता येईल. प्रत्येक अभ्यासाकरता एकाच पद्धतीने माहिती मिळू शकत नाही. माहिती मिळवण्याचे साधन संशोधनाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. मग आपल्या संशोधनाचं स्वरूप काय आहे हे पाहून आपल्याला माहिती कोणाकडून आणि कोणत्या माध्यमातून मिळणार आहे हे ठरवतं. एक उदाहरण सांगतो की गेल्या 40 वर्षांमध्ये कामगार संघांचं स्वरूपच बदलून गेलं. एकेकाळी अत्यंत आक्रमक असणारे कामगार संघ, ज्यांच्या एका इशाऱ्याने संपूर्ण भारत बंद होत होता, असे कामगार संघ आज फारसे दिसत नाहीत आणि त्यांचा प्रभावही दिसून येत नाही. मग जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी असा विषय घेतला की चेंजिंग प्रोफाईल अँड अप्रोच ऑफ ट्रेड युनियन्स टुवर्ड्स प्रॉब्लेम्स ऑफ वर्कर्स इन लास्ट 50 years or 40 years, तर याच्याकरता आपल्याला कोणत्याही
प्रकारची क्षेत्र माहितीची फारशी आवश्यकता नाही. आपण गेल्या 40 वर्षांमध्ये कामगार संघांनी कोणत्या प्रकारचे आंदोलनं केली, कशा प्रकारे केले, त्याला किती यश मिळालं, त्यांच्या कार्यक्रमात कसे बदल झाले याचाही अभ्यास केला तरी माहिती म्हणजे आपण ही सगळी दुय्यम स्रोतातून सुद्धा माहिती प्राप्त करू शकतो. जर आपल्याला प्रयोग करायचे असतील तर हे प्रयोग कुठे करणार आहोत? आता एक लक्षात घ्या, बरेच वेळा लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला प्रयोग करावे लागतात. एखाद्या विशिष्ट प्रसंगी माणसं कसं वागतात, उत्तरदाते कसे वागतात आणि त्या प्रतिक्रिया, त्यांचं वर्तन याचा अभ्यास करून बरेच वेळा आपल्याला बरेचसे सिद्धांत म्हणता येतात. पण हा प्रयोग त्यांना सांगून करावयाचा आहे की त्यांच्या नकळत करायचा आहे? हा प्रयोग एखाद्या बंदिस्त वातावरणात करायचा आहे की खुल्या वातावरणात करायचा आहे? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि म्हणून आपण जी माहिती गोळा करणार आहोत त्याची साधनं, त्याची माध्यमं, हा फार महत्वाचा मुद्दा आपल्या प्रस्तावात असला पाहिजे. या प्रकारची जी माहिती आपण गोळा करतो तिचं विश्लेषण कसं करणार आहोत? आपल्यापैकी सर्वसामान्य प्रत्येक माणसाचं असं एक धारणा आहे की सांख्यिकीय विश्लेषण केल्याशिवाय, टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट लावल्याशिवाय, काय स्क्वेअर टेस्ट लावल्याशिवाय किंवा असोसिएशन ऑफ ॲट्रिब्यूट्स, आणखीन कोरिलेशन किंवा इंटरपोलेशन आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा आपण वापर जोपर्यंत करत नाही, गणितीय किंवा सांख्यिकीय, तोपर्यंत संशोधनाला खुली आणि मान्यता प्राप्त नाही. बऱ्याच अंश ही समज खरी आहे, पण जे सांख्यिकीय तंत्र आपण वापरणार आहोत ते खरंच उपयुक्त आहेत का? ते या संशोधनाकरता आवश्यक आहेत का? बरेच वेळा काय होतं की काही लोकांना वाटतं अरे सांख्यिकीय तंत्राचा वापर माझ्या प्रस्तावात दिसत नाहीये म्हणून मी काहीतरी लिहून टाकतो. मग तो लिहितो की या संशोधनाकरता मी झेड टेस्ट वापरणार आहे, काय स्क्वेअर टेस्ट. पण मग आपल्याला तो परीक्षक विचारतो, जो कोणी मुलाखत घेणार आहे, का हो झेड टेस्ट म्हणजे नक्की काय, ही कशी लावणार तुम्ही, कोणत्या कारणाकरता लावणार, कोणत्या हेतूने? त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. आणि म्हणून असं करू नका. जे तंत्र आपण वापरणार आहोत असं आपण म्हणतो त्याचा आधी अभ्यास करा. त्या तंत्राची उपयुक्तता, त्या विशिष्ट संशोधनाकरता असणारी आवश्यकता याचा विचार करा आणि मगच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संशोधनाच्या मर्यादा काय? प्रत्येक गोष्टीला मर्यादा, माणसाला मर्यादा आहेत तर मग विषयाला तर मर्यादा राहतीलच. मग आपण जे संशोधन घेतलंय त्याला भौगोलिक मर्यादा आहेत का? त्याला श्रम, धन, वेळ यांच्या मर्यादा आहेत का? त्याला माहितीच्या मर्यादा आहेत का? त्याला कालमर्यादा आहेत का? याचा आपण नेमका उल्लेख आपल्या प्रस्तावात केला पाहिजे. बऱ्याच संशोधनाच्या प्रस्तावांमध्ये अशी अपेक्षा असते की पूर्वी या विषयावर कोणतं संशोधन झालं याचा थोडक्यात तरी उल्लेख, ज्याला आपण उपलब्ध साहित्याचा परामर्श म्हणतो, झाला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जगामध्ये सामान्यपणे एखाद्या विषयावर संशोधन करणारा मी पहिलाच आहे आणि हा विषय पूर्वी कोणी अभ्यासाला घेतलाच नव्हता असं सहसा होत नाही. आपल्यापूर्वी अनेकांनी अनेक वेगळ्या आयामातून, दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या पद्धतीने या विषयाचं आकलन किंवा संशोधन केलंही असेल, आपल्याला माहीत नसेल. मग हे माहिती करून घेण्याकरता पूर्वी एकेकाळी हे फार अवघड होतो, कारण ग्रंथालयात ज्या ग्रंथालयाला तुम्ही भेट द्याल त्या ग्रंथालयात त्या विषयाची माहिती, पुस्तकं उपलब्ध असतील. आज इंटरनेटमुळे हा प्रश्न निघून गेलेला आहे. मग आपण जे साहित्याचा परामर्श घ्यायचा आहे त्याच्याकरता समकालीन कोणी संशोधक आहेत का, त्या विषयावरची काही पुस्तकं आहेत का, त्या विषयावर कोणी संशोधन किंवा पदवी प्राप्त करण्याकरता प्रयत्न केला का, काही संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत का, या सगळ्यांचा उहापोहा आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण ह्या संशोधनाच्या एकंदरीतच यापूर्वीची पूर्वपीठिका काय आहे, कोणी कशा प्रकारचा अभ्यास केला, त्यांची मांडणी कशी होती, त्यांचे तथ्य कोणते त्यांना आकलन झालं आणि माझं संशोधन याच्यापेक्षा वेगळं कसं आहे हे आपण सहजपणे सिद्ध करू शकतो. आणि हा एक महत्वाचा भाग आपल्या प्रस्तावाचा, आपल्या मुलाखतीचा असतो. बरेच वेळा मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतो, का हो या विषयावर कोणी अभ्यास पूर्वी केला आहे का? आपण अगदी बिनदक्कतपणे सांगतो, कोणीच अभ्यास केला नाही. आपलं मत खरं नसतं बरं, आणि असं सहसा ते खरंही नसतं, असू शकत नाही. त्यामुळे असं एकदम खूप धाडसी विधान करण्यापूर्वी विचार करा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्यासारखा संशोधक यापूर्वी झाला नाही, यानंतर कदाचितच होईल. तर आपली जेव्हा अशी धारणा असते जेव्हा आपण इंटरनेटवरून किंवा इतर माध्यमातून ही माहिती घेतो, आपला बरेच वेळा भ्रमनिराश होतो. मग आपण जे उद्दिष्ट लिहायची आहेत त्या उद्दिष्टांचा हेतू काय असतो, की आपल्या संशोधनाची व्याप्ती काय असावी, संशोधनाचा दृष्टिकोन कसा असावा, ज्या गृहीतकांचं आपण परीक्षण करणार आहोत त्या गृहीतकांचा आणि आपल्या उद्दिष्टांचा परस्पर संबंध काय आहे, त्यांची उपयुक्तता आणि औचित्य काय आहे, हे सर्व आपण आपल्या उद्दिष्टांच्या माध्यमातून सांगू शकलो पाहिजे किंवा आपण मुलाखतीमध्ये स्पष्ट करू शकलो पाहिजे. गृहीतकांची मांडणी करताना नेहमी लक्षात ठेवा ते विवेकपूर्ण आणि परीक्षण योग्यच असलं पाहिजे. ज्या विधानाची परीक्षा करावयाची आवश्यकता नाही असं गृहीतक होऊ शकत नाही. सूर्य पूर्वेला उगवतो, सिद्ध करायची आवश्यकता नाही. पृथ्वी गोल आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता तो काळ गेला. त्याच्यामुळे आता असं जर गृहीतक आपण घेतलं की जे सर्वांना सर्वमान्य आहे, तर फारसं काही त्याचं तथ्य किंवा औचित्य राहत नाही. ज्याच्यावर परीक्षण करण्याची, ज्याचं परिशीलन करण्याची, ज्याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, ज्यातून कोणता तरी प्रश्न उद्भवतो किंवा कोणत्या तरी समस्येला आपल्याला नेमकी वाचा फोडता येते,
असं विधान म्हणजे गृहीतक, हे लक्षात ठेवा. ज्याच्या परीक्षणाची आवश्यकता आहे आणि ज्याच्याकरता माहितीची आवश्यकता आहे असंच गृहीतक आपण घेतलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की माझ्या संशोधनाच्या अहवालामध्ये 50, 10, 20 खूप लांब मोठीशी यादी असली पाहिजे उद्दिष्टांची. काही आवश्यकता नाही. विषयाला अनुरूप असे 2-4 उद्दिष्ट असले तरी पुरे आहे. गृहीतकांच्या बाबतीत देखील हाच नियम तितकाच सिद्ध होतो. मग आपली गृहीतकं कशी लिहायची? आपलं त्या विषयाचं आकलन काय आहे, आपला विचार काय आहे त्याच्या पाठीमागचा, आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने, संशोधनाच्या विषयाच्या अनुषंगाने या गृहीतकांची आवश्यकता का भासते आणि या गृहीतकांच्या माध्यमातून आपली ज्ञानाची, अभ्यासाची खोली कशा प्रकारे व्यक्त होते हे सांगण्याकरता आपण हे गृहीतकं घेत असतो आणि या पद्धतीनेच आपण गृहीतकांची मांडणी केली पाहिजे. मग आपलं जो प्रस्ताव आहे तो कसा असला पाहिजे? बरेच वेळा माझा असा एक अनुभव आहे, सगळ्यांचाच असेल असं नाही, कधी कधी जो विद्यार्थी प्रस्ताव घेऊन येतो तो 50 ते 60 पानांचा एक मोठा एक बाउंड बुकच घेऊन येतो. कधी कधी त्याच्यामुळे असं वाटतं आता याचं संशोधन आधीच पूर्ण झालंय का काय, एवढा मोठा प्रस्ताव करू नका. कारण तो लोकांना वाचायला वेळ तरी मिळेल का? आपल्याला खूप माहिती असेल, आपल्याला खूप ज्ञान आहे, त्यात संशय नाही, पण ते आपण संक्षिप्त स्वरूपात नेमका आणि सूत्रबद्ध पद्धतीने, सुटसुटीत पद्धतीने, कमीत कमी शब्दात जर मांडू शकलो आणि योग्य क्रमाने आणि तर्काने, तर त्याचा प्रभाव जास्त होतो. त्याच्यामुळे फार मोठा दीर्घ असा प्रस्ताव लिहिणं 50-60 पानांचा, 40-50 पानांचा, 30 पानांचा काही आवश्यकता नाही. तर आपला जो प्रस्ताव आपण या मुलाखती करता देतो त्याच्यात नंतर परत बदल होणार असतात, कारण आपल्याला अजून मार्गदर्शक मिळायचीच आहे. त्यामुळे तो अगदी सुटसुटीत आणि 2-4 पानांमध्ये महत्वाचे मुद्दे विशद करणारा असला पाहिजे. मग आपल्या प्रस्तावात सुरुवातीला काय असलं पाहिजे? तर प्रस्तावना. कोणताही विषयाचा प्रारंभ प्रस्तावनेने होतो हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती, पुस्तकात सुद्धा होतो. त्याच्यात आपल्या संशोधनाचं विधान, समस्येचं विधान, की मी कशाचं संशोधन करणार आहे ते नेमकं स्पष्ट व्हावं. उपलब्ध साहित्याचा परामर्श पूर्वी सांगितल्याप्रमाणे, आपली उद्दिष्ट काय आहेत, गृहीतकं काय आहेत, कार्यपद्धती काय राहील संशोधनाची, कोणती तंत्र वापरली जातील माहितीच्या पृथक्करणाकरता, या सर्वांचा त्यात योग्य प्रकारे समावेश झाला पाहिजे. त्यानंतर हा अंतिम मसुदा आहे का? बरेच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं, संशोधक करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला वाटतं की आता जे काही मी लिहिलं त्याच्यात आता काही नंतर बदल होणार नाही. असं नाही, ते बदल होतातच. कारण एक लक्षात घ्या, माझं आकलन काय आहे हे मी आता त्या प्रस्तावातून दिलंय, पण माझ्या मार्गदर्शकाचं काय मत आहे हे अजून मला माहीत नाही. तो त्याचा अभ्यास आपल्यापेक्षा अधिक सखोल असू शकतो, त्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये बदल, दुरुस्त्या, काही गोष्टी, नवीन गोष्टींचा समावेश करू शकतो. फक्त आपलं संशोधनाचं आकलन सांगण्याकरता हा प्रस्ताव आहे आणि म्हणून हा खूपच व्यवस्थित आणि खूप सखोल आणि अगदी परिपूर्ण असणं आवश्यक नाही. सुधारणेला वाव आहे या विधानावर विश्वास ठेवा आणि त्या प्रकारे प्रस्ताव लिहा. याच्या नंतरचा मुद्दा जो महत्वाचा आहे की तुम्हाला हा विषय कसा मिळू शकतो? एकतर आपल्या ज्या महाविद्यालयात आपण शिक्षण घेतलं असेल, एमकॉम पर्यंत, MSc पर्यंत, MA पर्यंत, तिथल्या ज्येष्ठ शिक्षकांशी चर्चा करा. बऱ्याच शिक्षकांना खूप विषयांचं खूप उत्तम आकलन असतं, त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या विषयांची, चांगल्या माहितीची प्राप्ती होऊ शकते. त्याचा आपण आपल्या संशोधनाकरता विचार करू शकतो. प्रत्येक विषयात काही ना काही, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ उपलब्ध असतातच. आपल्या परिसरात असतील, आपल्या ओळखीचे असतील, आपल्या विद्यापीठात असतील. अशा प्रत्येक तज्ज्ञ व्यक्तीला भेटण्यात काही प्रत्यवाय नाही. प्रत्येकच व्यक्ती आपल्याला मदत करेल, सहकार्य करेल अशी अपेक्षा नाहीये. परंतु कधी कधी आपली उत्सुकता, आपली तन्मयता, आपली निष्ठा पाहून सुद्धा बरेच लोक आपोआप पुढे येतात. त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आपले जे काही ज्ञानी सहकारी असतील, ज्येष्ठ सहकारी मित्र असतील की ज्यांना यापूर्वी पदवी प्राप्त झाली आहे, त्यांच्याशी चर्चा करा. एखाद्या क्षेत्रातला संशोधक ज्याचा तुम्ही लेख वाचला असेल त्याच्याशी पत्रव्यवहार करा. या सर्व माध्यमातून तुम्हाला विषयाबद्दल चांगली माहिती मिळू शकते, मार्गदर्शन मिळू शकतं. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आता अजून मुलाखत व्हायला जर वेळ असेल तर काय करायचं, कसा प्रारंभ करायचा? सगळ्यात पहिले तर ज्या विषयात इच्छा आहे, ज्या विषयात रुची आहे, त्याच्याबद्दल जितकं जास्तीत जास्त वाचायला मिळेल तितकं वाचा. ज्या माध्यमातून, ज्या स्रोतातून, ज्या प्रकारे ती माहिती मिळेल तितकी मिळवा. माहिती कधी वाया जात नाही हे यावर विश्वास ठेवा. जी माहिती वाचाल ती समजून घ्या. केवळ वाचण्याकरता वाचू नका. बरेच वेळा आपण खूपसं वाचतो पण लक्षात काहीच राहत नाही. का उदा माझी काळे गोरे काय निवडतील निवडणारे अशी आपली परिस्थिती होते. तसं टाळा. जे काही वाचाल ते समजून घ्या, त्याचा विचार करा, त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याच्याबद्दल विचार करा. आपल्या संशोधनाच्या संभाव्य विषयाशी त्याची जोड लावण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामुळेच तुमचं मग चिंतन आपोआप प्रगल्भ होतं. तुम्ही अधिक मूलभूतपणे चांगल्या प्रकारे विचार करू शकता. आपल्या विषयाची शक्यता, उपयुक्तता आपल्याला सिद्ध करता येते. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येकाने स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात जातं,
शिक्षकच व्हायचं आहे, संशोधकच व्हायचं आहे असं नाही. तुम्हाला बँक मॅनेजर किंवा इन्स्पेक्टर जरी व्हायचं असेल तरी देखील अशा प्रकारच्या आत्मचिंतनाची आणि मूल्यमापनाची आवश्यकता असते. कशा प्रकारचं? माझी क्षमता आहे का? बऱ्याच लोकांचा स्वतःबद्दलचा समज हा खूप वेगळा असतो आणि काय होतं, जमिनीवर चालायला जरा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याबद्दल आपण जर स्वतःलाच आरशात पाहिलं तर आपलं स्वरूप किती सुंदर आहे हे कळायला फार वेळ लागत नाही. म्हणून आपली क्षमता तपासून घ्या, आपली पात्रता, आपली इच्छा, आपली श्रम करायची. बरेच वेळा काय होतं, चांगला विषय असतो, आपल्यामध्ये खूप पात्रता असते, आपण खूप हुशार असतो, पण आपल्याला त्या विषयामध्ये रुची म्हणा किंवा इच्छा फारशी नसते. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचं मानसिक आळस येतो. हा शारीरिक आळस नसतो, करू ना यार, बघू ना बघू, करू न घेऊ, होत राहते ना यार, हे असा विचार आपण करायला लागतो. हा आळस आपला मोठा शत्रू आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा, क्षमतेचा पूर्ण वापर करायचा असेल तर हा झटकून टाका. बरेच वेळा विषय चांगला असतो पण त्या विषयाचं संशोधन करण्याकरता खूप खर्च येणार असतो, तो आपल्या आवाक्याच्या बाहेर असतो. मग असा विषय निवडू नका. ज्या विषयाची माहिती उपलब्ध आहे असाच विषय निवडा आणि ज्या विषयाकरता योग्य सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तो उत्तम मार्गदर्शकाचा शोध घेणं, तो उपलब्ध होणं. असं मानलं जातं की गुरुविना कोणतीच विद्या मिळत नाही. अगदी खरं आहे. ते काय अध्यात्मामध्येच खरं आहे असं नाही. चांगला शिक्षक, चांगला मार्गदर्शक, चांगला मित्र मिळणं, चांगला सल्लागार मिळणं हा एक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही त्याला योगायोगही म्हणू शकता. मग तुम्हाला या मुलाखतीच्या याच्यात कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? एक लक्षात घ्या, संशोधनाच्या या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले. सामान्यपणे आपल्या संशोधनाच्या विषयाबद्दलचे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकतो. सगळ्यात पहिले तर हा विषय तुम्ही का निवडला? अगदी सामान्यपणे हा प्रश्न प्रत्येक मुलाखतीमध्ये प्रत्येक उमेदवाराला विचारला जातो. योग्य स्पष्टीकरण द्या, अभ्यास करून द्या. मला कोणीतरी सांगितलं, मला सहज सुचला असं उडवाउडवीचं उत्तर देऊ नका. या विषयाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर तुम्ही जर वाचन केलं असेल तरच तुम्ही त्याची माहिती देऊ शकता. या विषयात कोणी संशोधन केलंय का, मी पहिलाच आहे असं उत्तर चुकूनही कधीच देऊ नका. सामान्यपणे तुम्ही कधीच पहिले नसणार. त्यामुळे या विषयात संशोधन कोणी केलं याच्यावरची इंटरनेटवरून किंवा इतर माध्यमातून माहिती प्राप्त करा. त्या विषयाचे वेगवेगळे पैलू, त्याचे खाचखळगे, त्याच्यातले विशिष्ट महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. या विषयात जे कोणी महत्त्वाच्या व्यक्ती, ज्यांनी फार मोठं योगदान केलं असेल, असे संशोधक असतील, लेखक असतील, ज्यांनी वेगवेगळे सिद्धांत म्हणले, त्यांची नावं तरी कमीत कमी माहीत करून घ्या. आणि या विषयाचा आपण अभ्यास कसा करणार आहोत त्याचा एक आराखडा मनाशी तयार ठेवा. तो कागदावरच असू नका देऊ, तुमच्या मनात असू द्या, म्हणजे तुम्हाला त्याची योग्य उत्तरं देता येतात. मग मुलाखतीमध्ये अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की आता एखादा विद्यार्थी असतो, मला साधारणपणे वाणिज्याचं माहिती म्हणून तेच मी सांगू शकेन की ज्याचा विषय बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असतो, पण तो PhDला मार्केटिंगचा विषय घेतो. मग तो मुलाखत घेणार विचारतो का हो, व्यवसाय प्रशासन हा तुमचा M.Com ला विषय होता, मग तुम्ही मार्केटिंगमध्ये संशोधन का करू इच्छिता? बाजारपेठ व्यवस्थापनात का संशोधन? त्याचं आपल्याशी समर्थनीय उत्तर असलं पाहिजे. त्याच्याशिवाय ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा, मग ॲडमिनिस्ट्रेशन असेल, मार्केटिंग असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यातल्या ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत, परिभाषाच्या शब्द आहेत, त्यांची तुम्हाला सखोल माहिती आणि त्याची नेमका अर्थ आणि त्याची परिभाषा माहीत पाहिजे. समजून चला मला मोटिवेशन या विषयावर अभ्यास करायचा आहे, परंतु मला अचिव्हमेंट मोटिवेशनची व्याख्या माहीत नाही, असं चालत नाही. ज्या विषयाचा मला अभ्यास करायचा आहे त्या विषयाशी संबंधित ज्या काही महत्त्वाचे शब्द, परिभाषा आहेत, त्यांची नेमकी अचूक आणि शास्त्रीय व्याख्या तर मला माहीत असलीच पाहिजे. त्या विषयाच्या संबंधित ज्या महत्त्वाच्या संकल्पना असतील, सिद्धांत असतील, त्यांची मला माहिती असली पाहिजे. मला ग्राहकांच्या वर्तनाबद्दल अभ्यास करायचा आहे मार्केटिंगमध्ये, पण मला हॉवर्ड शेटचं मॉडेल माहीत नाही, असं नाही चालू शकत. त्या विषयाचे जे महत्त्वाचे पैलू असतील, वैशिष्ट्ये असतील, तो विषय कसा जन्माला आला याच्याबद्दलची माहिती असणं, त्याचा ऐतिहासिक मागोवा घेता येणं अधिक चांगलं. आणि मग त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो असतो तो म्हणजे आपलं संशोधनाचं आकलन काय? आपल्याला संशोधनाची व्याख्या तरी माहिती आहे का? उपसिद्धांत किंवा गृहीतक म्हणजे काय? संशोधनाची उद्दिष्ट म्हणजे काय? संशोधनाचा आराखडा, रिसर्च डिझाईन म्हणजे काय? पॉप्युलेशन, सॅम्पल, युनिव्हर्स या संकल्पना आपल्याला परिचित आहेत का? दुय्यम आणखीन प्राथमिक माहिती, ही माहिती याविषयीची आपल्याला कल्पना माहिती आहे का? ही दुय्यम माहिती म्हणजे कोणती? प्राथमिक माहिती म्हणजे कोणती? हे सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे. सामान्यपणे नेटसेट पास झालेल्या विद्यार्थ्यांना तर हे माहिती असतं. M.Com ला ज्याचे कोणाचा संशोधन हा विषय असेल त्यालाही माहिती असतं. त्याच्यामुळे हे काही विषय खूप कठीण आहेत किंवा आपल्याला एकदमच अपरिचित आहे असंही नसतं. त्याच्यामुळे याच्याबद्दलची माहिती असणं अगदी अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे आणि याची उत्तरं आपल्याला अचूक आणि नेमकी देता आली पाहिजे. मग आपल्याला अजून काही जे प्रश्न विचारतात ते आपल्या व्यक्तिमत्वासंबंधित. तुम्हाला हा विषयात किंवा संशोधनात रुची कशी निर्माण झाली?
संशोधनात रुची कशी निर्माण झाली याचं उत्तर मी इतरांना संशोधन करताना पाहिलं म्हणून निर्माण झाली असं सांगू नका, किंवा मला नोकरी मिळवायची आहे लेक्चरची म्हणून मला रुची निर्माण झाली असंही सांगू नका. संशोधनाच्या पाठीमागे प्रत्येक संशोधकाची काहीतरी भूमिका, तात्विक भूमिका असते, वैचारिक भूमिका असते, त्याच्याबद्दल सांगा. तुम्हाला या संशोधनातून काय साध्य करायचं आहे याचंही उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. या संशोधनाचा हेतू काय असू शकतो याचंही उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. कधी कधी एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही याच्याकरता किती वेळ देऊ शकाल, हा विषय तर खूप चांगला आहे पण याला खूप वेळ लागेल, तुम्ही वेळ देऊ शकाल का? असं नका म्हणू की मला जमणार नाही. निश्चितपणे सांगा, हो मी हा विचार करूनच हा विषय निवडला आहे आणि याच्याकरता लागणारा पर्याप्त वेळ देण्याची, तसे श्रम परिश्रम करण्याची, त्याची तशी तत्परता, तशी तन्मयता, तसा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करणार आहे, असंच सकारात्मकच उत्तर द्या. आणि संशोधनाची कल्पना तुमची काय आहे, पुस्तकातली नाही, असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही संशोधन का करणार आहात त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रस्तावाबद्दल देखील प्रश्न विचारले जातात की हा विषय तुम्हाला कुठून सापडला, कसा सापडला, हा विषय कसा निवडला तुम्ही, हाच विषय तुम्ही का निवडला, असा एक प्रश्न विद्वान खोचकपणे विचारला जातो. त्याचंही आपण समर्थन करू शकलो पाहिजे. या विषयाचं काय औचित्य आहे, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, विषयाच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या, त्याचंही आपल्याला उत्तर. सामाजिक औचित्य, बरेच आजकाल एक संकल्पना फार प्रचलित आहे, त्याला म्हणतात SUPW म्हणजे सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह रिसर्च. तर आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? या संशोधनाचा समाजाला, शासनाला, कोणत्या तरी संस्थेला काही उपयोग होणार आहे का? शिक्षकांना उपयोग होणार आहे, श्रमिकांना उपयोग होणार आहे का? कोणत्या तरी घटकाला, वर्गाला त्याचा उपयोग होतोच, मग कोणाला त्याचा उपयोग होणार आहे? त्याच्यातून कोणते नवीन सिद्धांत किंवा ज्ञानशाखेचा विस्तार होणार आहे? त्याचं संशोधनात्मक औचित्य काय आहे याची पण आपण उत्तरं देऊ शकलो पाहिजेत. अशी आपली एक थोडीशी तयारी असलेली बरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनोभूमिकेबद्दल. हा संशोधनाच्या मुलाखतीतला शेवटला पण अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. तुम्ही याविषयी काय वाचलाय किंवा तुम्ही कोणती पुस्तकं वाचली असा एक प्रश्न विचारला जातो. असं कधीच सांगू नका की पुस्तकं वाचणं तर मला काही फार वेळ मिळाला नाही पूर्वी, आता वाचीन, किंवा मी आतापर्यंत वेळच नव्हता म्हणून वाचले नाही, असं उत्तर देऊ नका. या उत्तराला काही फारसं तथ्य नाही. उलट आपण जर काही पुस्तकं वाचली असतील तर त्यांचं नाव, लेखकाचं नाव निश्चितपणे लक्षात ठेवा. बरेच वेळा आपण सांगतो एखाद्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव भलतंच सांगतो, किंवा लेखकाचं नाव भलतंच सांगतो, पुस्तकाचं नाव असंच आपल्याकडून अशा प्रकारचा प्रमाद होऊ देऊ नका. त्याच्यामुळे आपला उथळपणा लक्षात येतो. एखाद्या विषयात आपण अभ्यास करणार आहोत, मार्केटिंगमध्ये, कन्झ्युमर बिहेवियरमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर त्या विषयातले मोठे विद्वान कोण लेखक किंवा तत्वचिंतक होऊन गेलेत, पीटर ड्रकर किंवा फ्रेडरिक टेलर किंवा इमर्सन किंवा ग्नॅट मॅस्लो यांच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि या विषयातून तुम्ही कशी माहिती मिळवली किंवा काय शिकलात असाही प्रश्न. एखादा एक प्रश्न फार ट्रिकी असतो, फार चतुराईने विचारतो. समजा हा विषय आम्ही नाकारला तर तुम्ही काय कराल? असं म्हणू नका मी संशोधन सोडून देईल, असं म्हणा मी प्रयत्न करीन आणि दुसरा विषय निवडीन, मला खात्री आहे की मला दुसरा विषय निवडता येईल. आणि चांगल्या संशोधकाची वैशिष्ट्य कोणती, हा एक प्रश्न प्रत्येक इंटरव्ह्यूत विचारला जातो. मग त्याच्यात तत्परता, प्रामाणिकपणा, सचोटी, परिश्रम, ज्ञान लालसा असेच उत्तर द्या. मला माहीत नाही असं उत्तर कृपा करून देऊ नका. मित्रो, अशा प्रकारे जर आपण समजा आपल्या मुलाखती करता तयारी केली, आपल्या विषयाचं आपण आकलन वाढवलं, त्या विषयाच्या संबंधी भरपूर वाचन केलं, चांगला प्रस्ताव लिहिला, त्याचं योग्य सादरीकरण केलं, तर आपल्यापैकी अनेकांचं या परीक्षेत निवड होण्याची शक्यता निश्चितपणे आहे. त्याच्याकरता तुम्हाला मी शुभेच्छा आणि सुयश चिंतितो. चांगली तयारी करून जाल तर यशाची शक्यता जास्त असते. नशिबावर विश्वास ठेवून परीक्षेकरता जाऊ नका. कोणतीच परीक्षा नशिबाच्या साह्याने यशस्वी कर. आयुष्य मुळातच नशिबाच्या साह्याने चालत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्या प्रयत्नांवर, आपल्या श्रमांवर विश्वास ठेवा. आपल्या प्रयत्नांवर श्रद्धा ठेवा आणि मगच पुढे जा. निश्चितपणे यश तुमचं आहे अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय कमी वेळामध्ये जे काही व्यापक आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच संशोधन करणाऱ्या विद्यार्थी, आवाज गेला रे. हॅलो हॅलो, मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण आलेली दिसते. हॅलो, त्यांना व ज्यांचं संशोधन झालेलं आहे. हॅलो सर, हा माझा आवाज येतोय का?
हा आता येतोय सर, बोला. हा हा सर, काही प्रश्न आलेले आहेत, मी स्क्रीनवर एकानंतर एक घेतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या हा सर. देतो. हा पहिला प्रश्न आहे सम्राट अशोकांच्या बद्दल संशोधनाचा. तुम्हाला पुरातत्व विभागाकडून मान्यता घ्यावी लागेल आणि त्यांच्या बऱ्याच आर्काइव्ह, त्यांची ग्रंथालय किंवा त्यांची पुरातत्व विभागाच्या बऱ्याच प्रकारचे इतर उपयुक्त माहितीच्या साधनं आहेत, त्यांचा तुम्हाला उपयोग जर करून घ्यायचा असेल तर अशा प्रकारची अनुमती घेणं केव्हाही तुम्हाला सोयीचं आहे. आणि संशोधनाकरता आर्थिक मदतीकरता ICSSR नावाची संस्था आहे, ती बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा करता संशोधनाकरता मदत करते. याशिवाय आपल्या कल्चरल मिनिस्ट्रीकडून सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या संशोधनाकरता आर्थिक मदतीची शक्यता आहे. तुम्हाला त्याच्याकरता त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्या कशा प्रकारच्या योजना आहेत ते तपासून घ्यावं लागेल. दुसरा प्रश्न विचारा. संदर्भ साहित्याचा आढावा घेताना लेखन पद्धती. हे बघा, मी याच्याबद्दल एक स्वतंत्र व्याख्यानच देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व मुद्दे स्पष्ट करीन. फक्त एवढं सांगतो की ज्या लेखकाचं आणि ज्या संशोधनपर लेखाचा आपण उल्लेख करणार आहोत, प्रथम त्या लेखकाचं नाव, त्या संशोधकाच्या लेखनाचं किंवा लेखाचं शीर्षक, त्यात त्यांनी कोणते महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत किंवा त्याचं काय दृष्टिकोन आहे याच्याबद्दल एका परिच्छेदामध्ये माहिती, आणि त्यावर तुमचं मत काय आहे किंवा ते तुमच्या संशोधनाची कशा प्रकारे संदर्भित आहे, संलग्नित आहेत याच्याबद्दलचं एक कॉमेंट 2 ओळींचा एक टीका तुम्ही त्यात सादर करावी. अगदी साधं उदाहरण. आणखीन कोणत्या काळाचा, साधारणपणे संशोधन भविष्यात होतं ना, आज आपण संशोधन केल्यानंतर अहवाल लिहित नसतो, त्याच्यामुळे हा साधारणपणे पूर्ण भविष्य काळ असतो आणि तृतीय पुरुषी एकवचनाचाच वापर करावा. मी हा शब्द शक्यतोवर संशोधनात वापरू नका, आपण सर्वच मोठे आहोत, परंतु प्रथम पुरुष एकवचनाचा उल्लेख संशोधनात सहसा करत नाहीत. भविष्य काळाचाच उल्लेख करायचा सांगितलं जातं मी, कारण संशोधन होणार आहे, सगळं हे कसं होईल अशा प्रकारे केलं जाईल असंच त्याचा रचना असते. केलं होतं असा उल्लेख करायचं कारण नाही. आणखी सर, आतापर्यंत आलेले प्रश्न सर, 1 मिनिट आलेला आहे. RSC आणि RCC साठी तयारी कशी करावी. मी ह्याचं उत्तर जर तुम्हाला नेटवर पाठवलं तर चालेल का, कारण हे बरंच मोठं होईल. मी तुम्हाला याचं उत्तर, तुमचा मेल ID मला पाठवा, मी पाठवीन याचं उत्तर तुम्हाला. उद्या सकाळी तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, आपला मेल ID वर्षा पाटील, आपला जो काही मेल ID आहे, माझा मेल ID आहे sanjay.kaptan@gmail.com. ठीक आहे, सरांचा मेल ID लिहून घ्या आणि सरांच्या मेलवर पाठवा. नक्की पाठवा, तुम्हाला उद्याच याचं उत्तर देण्याची व्यवस्था करेन. माझा विषय नाही हो, हा साहित्य माझा विषय नाही आहे, माफ करा, मी याच्याबद्दल तुम्हाला खरंच सांगू शकणार नाही. एखाद्या मराठी साहित्याच्या अभ्यासकाकडून किंवा महानुभाव पंथाच्या तत्वचिंतकाकडून, त्यांच्या धर्मगुरूंकडून तुम्हाला याची चांगली माहिती मिळू शकेल. सर, काही नवीन प्रश्न येत आहेत, आपण वाट बघूया. सर, काही माझे पण प्रश्न होते सर, म्हणजे आता एवढी संधी आली त्याच्यामुळे ते मी विचारण्यासाठी आपणास परवानगी घेतो. ज्यावेळेस माझं संशोधन मी सुरुवात केली सर, मी एक माझ्या परिसरातील जे काही भौगोलिक परिसरामध्ये पाण्याच्या अडचणी होत्या सर, पाण्याच्या अडचणी सोडवण्यासाठी माझं संशोधन करण्यासाठी मी सुरुवात केली. मग आता सुरुवातीला जे काही लिटरेचर आपण म्हणतो ना, ते सुरुवातीला तर काही नव्हतं, परंतु विषय तुम्हाला वाल्मी नावाची संस्था औरंगाबादला, नाही, विषय निवडल्यानंतर सर त्याची खोली वाढत गेली तुम्ही म्हणल्याप्रमाणे, आणि त्याला जे काही टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिट मध्ये संशोधन कम्प्लीट होतंय का नाही अशी भीती होती. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे सर? सगळ्यात पहिले तर तुमच्या मार्गदर्शकांना सांगा की मी याच्या आवाका कशा प्रकारे सीमित करू शकतो याच्याबद्दल त्यांचं मत घ्या, आणि आवाका सीमित करा, एक तर कालावधीच्या दृष्टिकोनातून किंवा भौगोलिक किंवा संशोधनाच्या खोलीच्या दृष्टिकोनातून. कारण जेव्हा कालमर्यादा असते तेव्हा तुम्हाला आवाका, तुम्ही त्याचा परत पुन्हा अभ्यास करू शकता, त्याच्यामुळे कालमर्यादा सीमित करा, त्याचं भौगोलिक क्षेत्र मर्यादित करा, आणि उत्तरदात्यांची संख्या सीमित करा, किंवा प्रश्नाची उत्तर समस्येच्या स्वरूपाची खोली निश्चित करा की याच्या पलीकडे अभ्यास होणार नाही, तर तुम्हाला ते त्या कालावधीत पूर्ण करता येईल. आणि याच्याकरता मार्गदर्शकाची संमती घेणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद सर. प्लीज. सर, आपलं एवढं साध्या भाषेत आणि सखोल असं मार्गदर्शन होतं, त्याचाच परिणाम की काही जास्त प्रश्न काही आले काही आले तर आपल्या मेल पर्यंत सर पोहोचण्याची आम्ही व्यवस्था करतो. काही हरकत नाही, उत्तर देऊ. संशोधक पुढे येत आहेत, नवीन जे काही संशोधक पुढे येत आहेत त्यांचं जे संशोधन करण्याचं जे काही ओघ आहे, नोकरी मिळण्यासाठी जे काही संशोधन करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सर,
याबद्दल आपलं मत काय सर? हे बघा, नोकरी मिळण्याकरता आपण संशोधन करत आहात कारण ती आता आजची आवश्यकता आहे डिग्रीची, त्याच्यात काही चूक नाही. परंतु केवळ नोकरी मिळाली की संशोधन किंवा संशोधन सोडून द्यायचं किंवा नोकरी मिळण्याकरता संशोधनाकरता एखादा कुठं अगदीच शॉर्टकट शोधायचा, हे मात्र बरोबर नाही. धोपट मार्गाने संशोधन होत नाही, त्याचं आपल्यालाही समाधान मिळत नाही, आपल्याला त्या विषयाचं आकलन होत नाही. मग आपल्या नावापाठीमागे एक रादर नावाच्या पुढे एक पदवी लागते, पण तिचा उपयोग फक्त कागदाच्या चिटोऱ्या एवढा होतो. आणि केवळ नोकरी मिळण्याकरता जर संशोधन करायचं असेल तरी सुद्धा आपण गंभीरपणे करायला काय हरकत आहे? जी गोष्ट बरोबर. आपण करणारच आहोत तिचा जितकं आपण गंभीर आणखीन योग्य प्रकारे सखोल अभ्यास करू तितकंच आपलं आकलन वाढेल. कारण भविष्यातही याच डिग्रीचा आपल्याला नंतर वापर वेगवेगळ्या प्रकारे करता येतो, होतो. चांगल्या संशोधकांचा माझा तरी अनुभव असा आहे की त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात लोक आमंत्रित करतात, ते ठिकठिकाणच्या व्यासपीठांवर जाऊन आपली मतं मांडतात आणि लोक ती गंभीरपणे ऐकतात. वर्तमानपत्रातून किंवा इतर माध्यमातून आपल्याला आपली मतं व्यक्त करायची असतील तर आपला विषयाचं आकलन जितकं खोल असेल तितकं चांगलं. आपल्याला स्वतःला विषय समजला नसेल तर आपण इतरांना फारसं काही चांगलं सांगू नाही शकत. त्या सर दृष्टीने आपण गंभीरपणे पहा. सर्वात महत्वाचा आणि शेवटचा जो प्रश्न आहे सर, म्हणजे नवीन संशोधकांना जो कन्फ्यूज करतो, जे की चांगले संदर्भ ग्रंथ निवडताना याचबरोबर असं तर कित्येक ठिकाणी आढळून आलेलं आहे सर, कित्येक विद्यार्थ्यांना म्हणजे ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील शोकांतिका म्हणावं लागेल, टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक याच्यातला फरक स्पष्ट करता येत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे लेखक कोण, प्रकाशक कोण, याबाबत अनेक कन्फ्युजन वगैरे आहेत. या संदर्भात सर आपण काय बोलाल? सांगतो. माझी तुम्हाला अशी विनंती की पुढच्या शुक्रवारी आपण उपलब्ध साहित्याचा परामर्श या विषयावर व्याख्यान घेऊया. यामध्ये तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. जर तुम्हाला हरकत नसेल तर पुढच्या शुक्रवारी 5 वाजता आपण हा कार्यक्रम आयोजित करू शकतो. ओके सर, ओके सर. म्हणजे ज्यांना संशोधन ज्यांचं मान्यता प्राप्त झालेला प्रस्ताव असेल त्यांच्याही कामाला येईल आणि ज्यांना प्रस्ताव लिहायचा आहे त्यांना हा जो प्रश्न आहे की त्यात काय लिहावं, कशाला संदर्भ ग्रंथ, कशाला पाठ्यपुस्तक म्हणायचं, तोही प्रश्न आपल्याला काही प्रमाणात सोडवता येईल. नक्कीच सर, जी काही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याची अडचण होती ती आपल्या मार्फत आणि जे काही इतर तज्ज्ञ आता आपल्यास मार्गदर्शन करण्यासाठी पुढील व्याख्यानमालेमध्ये येणार आहेत. नक्कीच या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील ह्युमन रिसोर्स डेव्हलप करण्याची जी काही आपण श्रृंखला हातात घेतलेली आहे, नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती शैक्षणिक क्षेत्रामधील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ह्या अलीकडच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याची एक समस्या होती की जी काही मार्गदर्शन आहे वेळेत आणि दर्जेदार उपलब्ध होत नव्हतं. अनेक विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न आम्हाला आल्यानंतर आम्ही चर्चा केल्यानंतर समितीने अनेक घटकाला न्याय मिळवून देत देत एक आपल्या डोक्यामधलं जे काही नॉलेज आहे ते पण वाढलं पाहिजे. जो पण आपला बुद्धिअंक वाढत नाही तो पण आपण समाजहिताचं काम करू शकत नाही. आणि एक संघर्ष समितीचे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गोष्ट हातात घेताना वरिष्ठाचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेले जे काही जे रेफरन्स आहे त्याचा आढावा घेऊन आम्ही मार्गक्रमण करतो आणि यामुळे आम्हाला एक निश्चित दिशेमध्ये जे यश प्राप्त होत आहे. आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनाने नक्कीच महाराष्ट्रामध्ये उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली आपण विकसित करू व या शिक्षण प्रणालीतून महाराष्ट्राला, भारताला व जगाला एक चांगले ह्युमन रिसोर्स आपण या माध्यमातून देऊया सर. आपण हा वेळातला वेळ काढून आमच्यासाठी उपलब्ध झालात त्याबद्दल नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आपल्या संघटनेच्या वतीने अशी चांगली कार्य व्हावीत अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी कार्याकरता देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.